ज्ञानेश्वरी पठन अध्याय 13 ओव्या 176 ते 200 श्लोक 7 ते 7। आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षया व्याधी, ते जयाची सन्निधी निरुजा करी। ते अनिरूप्य की निरूपी जे ऐकता बुद्धी आणि जे वाचोनी डोळा देखी जे ऐसे नाही। मग तेची ये शरीरी जे आपुला प्रभाव करी, तै इंद्रियाची या व्यापारी डोळा ही दिसे। पैवसंताचे रिगवणे झाडांचे नि सांजेपणे, जाणी जे ते विकरणे सांगो ज्ञान। आगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांची बहाळी बाहेरी दिसे। का भूमीचे मार्दव सांगे कोंभांचे लवलव, नाना आचार गौरव सुकलिनांचे। अथवा संभ्रमाची आयती स्नेह जैसा ये व्यक्ती, का दर्शनाची ये प्रकृती पुण्य पुरुष। ना तरी केळी कापूर दाहला, जेवी परिमळे जाणू आला। का भिंगारी दिपूट ठेविला बाहेरी फाके, तैसे हृदयीचे निज्ञाने जिये देही उमटती चिन्हे। तिये सांगो आता अवधाने तागे ऐक। अमानित्वमदं भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचम् स्थैर्यमात्मविनिग्रह। तरी कवणेही विषयीचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया। अथिलेची गुणवानिता मान्यपण मानिता, योग्यतेची येता रूप अंगा। तै गजबजो लागे कैसा व्याधे रुंधला मृग जैसा। का बाही तरता वळसा दाटला जीवी, पार्थातेने पाडे सन्माने जो साकडे। गरिमेते अंगाकडे एवोची नेदी, पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी नाही कावी। हा अमुका ऐसा नोहावी सेची लोका, तेथ सत्काराची के गोठी के आदरा देईल भेटी। मरणेची साठी नमस्कारिता, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे। परिवेडी वे माझी भेणे, तरी वेडी वे माझी दडे मह भेणे। चातुर्य लपवी महत्व हरवी
पिसे पण मिरवी आवड होणे लौकिकाचा उद्वेगो शास्त्रावरी उभगो उगेपणी सांगू आती भरू जगे अवज्ञाची करावी संबंधी सोयेची न धरावी ऐसे ऐसी जीवी चाड बहु तळवटे पण बाणे अंगी हिणाव खेवणे ते तेची करणे बहुत करुणे हाजी तो नानो हे लोककल्पी येणे भावे तैसे जेणे होवावे ऐसी आशा पै चाल तू कानो हे कि वारेनी जातू आहे जना ऐसा भ्रम जाये तैसे होईजे माझे असते पण लोपो नामरूप हरपो मज झणे वासिपो भूत जात ऐसी जयाची नवसिये जो नित्य एकांतात जातू जाये नामेची जो जिये विजया विजनाची नी वायू आणि तया पडे गगनेशी बोलू आवडे जिवे जिवे प्राणे जाडे पड्यंती जया राम कृष्ण हरी